हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आय होप मजेतच असणार. तुम्ही पुणे नाशिक रोड जवळील स्पाईन चौक जवळ 3 BHK प्रीमियम प्रॉपर्टी आणि प्रीमियम फ्लॅट मध्ये इंटरेस्टेड असाल तर आज मी संकेत सोहनी आपल्या मॅजिस्टार प्रॉपर्टीज तर्फे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत स्पाईन रोडवरील न्यू लॉन्च प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टी जवळ तुम्हाला मिराज मल्टिप्लेक्स, मॅगडी, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. आणि ही प्रॉपर्टी असणार आहे रोड टच. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 3 BHK 4 टाईपची मिळणार आहे. 1127 to 1371 स्क्वेअर फीट पर्यंतचे हे कार्पेट असणार आहे. तर बघूया आधी आपण सॅम्पल फ्लॅटची टूर आणि नंतर घेऊया उर्वरित प्रोजेक्टची माहिती. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि पुण्यामध्ये प्रॉपर्टी सर्च करत असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुम्हाला मिळणार आहे तुमच्या पसंतीच्या प्रॉपर्टीज आपल्या चॅनलवरती. आता आपण आलो आहोत सॅम्पल फ्लॅटमध्ये. हा सॅम्पल फ्लॅट असणार आहे 1371 स्क्वेअर फीटचाच. एंट्री केल्यानंतरच तुम्हाला इथे मिळणार आहे मेन डोर आणि या डोरची हाईट असणार आहे 8 फीट अँड इथे असेल डिजिटल लॉक. एंट्री केल्यानंतरच तुम्हाला इथे मिळणार आहे एंट्रन्स लॉबी आणि ह्या लॉबीची साईज असेल 5x6 स्क्वेअर फीटची. आणि सर्व फ्लॅट तुम्हाला इथे पूर्व पश्चिम एंट्रन्स मिळणार आहेत आणि ह्या एंट्रन्स लॉबीमुळे तुमची प्रायव्हसी मेंटेन होते. आता तुम्ही पाहता फ्लॅटचा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. पाहता क्षणीच तुम्हाला हा खूप प्रशस्त वाटत असेल. नक्कीच, कारण की ह्याची साईज पण तुम्हाला मिळणार आहे 19.6 बाय 13.6 स्क्वेअर फीटची. फ्लॅटमध्ये तुम्हाला ह्याच्या टाईल्स दिसत आहेत. ह्या टाईलची साईज 2.5 बाय 5 स्क्वेअर फीटच्या डबल विट्रिफाईड टाईल्स इथे असणार आहेत. लिव्हिंग रूममध्ये अशा प्रकारे आम्ही सोफ्याची अरेंजमेंट केलेली आहे. त्याचप्रमाणे किंवा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे अरेंजमेंट करू शकता. आणि सोफ्याच्या फ्रंट साईडलाच इथे असणार आहे टीव्ही युनिटसाठी वॉल. लिव्हिंगच्या शेजारी इथे असणार आहे डायनिंग एरिया. ह्या डायनिंग एरियामध्ये तुम्हाला 6 सीटर डायनिंग अगदी इझिली इथे सेट होऊ शकतो. लिव्हिंगलाच अटॅच असणार आहे बाल्कनी आणि ही बाल्कनी देखील असणार आहे रनिंग बाल्कनी. बाल्कनीला मी रनिंग बाल्कनी बनवतो कारण की ती साईज तुम्हाला मिळत आहे 19.8 बाय 5 स्क्वेअर फीटची. म्हणजे घरामध्ये देखील तुम्ही वॉक इन करू शकता. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. डायनिंग एरियाच्या ऑपोजिट साईडला इथे असणार आहे किचन एरिया. आणि किचन पाहता क्षणीच तुम्हाला आवडलं असेल, कारण की एल शेप प्लॅटफॉर्म मध्ये हे किचन तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि ह्याची साईज तुम्हाला असेल 14.6 बाय 10 स्क्वेअर फीटची. तुम्ही इथे एल शेप मध्ये किचन ओटा असल्यामुळे किचन ट्रॉलीज तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आम्ही हा केलेले आहेत. हा सॅम्पल फ्लॅट आहे, ह्या तुम्हाला मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे इथे कॅबिनेट देखील तुम्ही इथे करू शकता. आणि इथे जी स्पेस अवेलेबल आहे इथे तुम्ही रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज अगदी आरामात सेट करू शकता. त्यामुळे तुमचं किचन ॲज इट इज जे दिसत आहे हे फुल्ली मोकळा स्पेस तुम्हाला इथे असणार आहे. आणि किचनलाच अटॅच इथे आहे सेपरेट ड्राय बाल्कनी. आणि ह्या बाल्कनीची साईज
6 बाय 5.8 स्क्वेअर फीटची असणार आहे आणि इथे देखील सिंक आणि आय शेप मध्ये ओटा अवेलेबल असणार आहे. त्यामुळे तुमचं किचन आणि ड्राय बाल्कनी ही डिस्टर्ब होत नाही. 3 BHK फ्लॅट असल्यामुळे इथे डेव्हलपर कडून बटरफ्लाय कॉन्सेप्ट इथे असणार आहे. तो म्हणजे एंट्री केल्यानंतरच राईट साइडला इथे असणार आहे फर्स्ट बेडरूम. ही फर्स्ट बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणून देखील यूज करू शकता. ह्या बेडरूमची साईज असेल 10 बाय 12 स्क्वेअर फीटची आणि अटॅच असणार आहे वॉशरूम अँड बाल्कनी. अशा प्रकारे तुम्ही इथे बेड सेट केल्यानंतर फ्रंट साइडलाच इथे असणार आहे वॉर्डरोब साठी स्पेस अँड ही असेल बाल्कनी आणि ही बाल्कनी असणार आहे पूर्णपणे कवर्ड आणि याची साईज तुम्हाला 5.2 बाय 3.7 स्क्वेअर फीटची असणार आहे. ही प्रॉपर्टी 1 एकर मध्ये असणार आहे आणि इथे टोटल मॉडर्न अमेनिटीज तुम्हाला मिळणार आहे. ग्राउंड फ्लोअर, त्यानंतर पोडियम लेवल आणि रूफटॉपला देखील इथे अमेनिटीज असणार आहे. तर आता बघूया आपण ह्या स्पेस मध्ये तुम्ही तुमच्या घरातील देवघर तुम्ही इथे आरामात सेट करू शकता. आणि त्यानंतर इथे असणार फर्स्ट किड्स बेडरूम. ह्या बेडरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे 11 बाय 12 स्क्वेअर फीटची. म्हणजे गेस्ट बेडरूम तुम्हाला 10 बाय 12 स्क्वेअर फीटची आहे आणि चिल्ड्रन बेडरूम म्हणजे किड्स बेडरूम 11 बाय 12 स्क्वेअर फीटची असणार आहे. आणि बेडरूमला इथे असतील फुल साईज विंडो. त्यामुळे तुमच्या घरामध्ये फुल्ली लाईट अँड व्हेंटिलेशन अगदी प्रॉपर मिळणार आहे. किड्स बेडरूमच्या ऑपोजिट साइडला इथे असेल कॉमन वॉशरूम आणि ह्या वॉशरूमची साईज 4 बाय 7 स्क्वेअर फीटची असणार आहे. वॉशरूम मध्ये तुम्हाला सीपी आणि सॅनिटरी फिटिंग टॉप ब्रँडेड जॅग्वार कंपनीच्या इथे मिळणार आहेत आणि हा तुमच्या तिन्ही वॉशरूमला असणार आहे. अँड ही असेल लास्ट मास्टर बेडरूम म्हणजेच तुमची बेडरूम असल्यामुळे इथे एक युनिक स्पेस आपण दिलेला आहे. त्याआधी ह्या बेडरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे 11.6 बाय 12.6 स्क्वेअर फीटची अँड अटॅच असेल बाल्कनी. अँड ह्या बाल्कनीची साईज असणार आहे 11.6 बाय 3 स्क्वेअर फीटची आणि ही बाल्कनी देखील असणार आहे कवर्ड. आणि बेडरूम मध्ये समोर इथे मिळत आहे फुल साईज वॉल. म्हणजेच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इथे टीव्ही सेट करू शकता. ही मास्टर बेडरूम म्हणजे तुमची बेडरूम असल्यामुळे या बेडरूम मध्ये एक युनिक पॉइंट दिला आहे. तो असणार आहे वॉक इन वॉर्डरोब स्पेस आणि हा वॉर्डरोब स्पेस असणार आहे 6 बाय 8 स्क्वेअर फीटचा. आणि हा वॉक इन वॉर्डरोब स्पेस असल्यामुळे तुमची बेडरूम तुम्हाला फुल्ली यूज करायला मिळते. आणि ते असेल अटॅच वॉशरूम आणि ह्या वॉशरूमची साईज तुम्हाला मिळणार आहे 5 बाय 8 स्क्वेअर फीटची. तर आता पाहिला तुम्ही हा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ. आय होप नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आता घेऊया प्रोजेक्टची माहिती. हा प्रोजेक्ट स्पाईन रोडवर असणार आहे. म्हणजेच मोशी, भोसरी, चाकण, नाशिक हायवे, पुणा हायवे अगदीच तुम्हाला ही कनेक्टिव्हिटी इथे असणार आहे. प्रोजेक्ट टोटली 1 एकर मध्ये आहे आणि ओनली 1 प्रीमियम टावर इथे येणार आहे. पर फ्लोर तुम्हाला इथे 8 फ्लॅट असतील अँड कार्पेट साईज 1127 टू 1371 पर्यंतचे कार्पेट साईज तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. आणि ह्याची प्राइस रेंज स्टार्ट होणार आहे 1.32 CR पासून. प्रोजेक्टमध्ये अमेनिटीज तर मी तुम्हाला सांगितल्यास ग्राउंड, पोडियम अँड रूफटॉप तुम्हाला इथे अमेनिटीज मिळणार आहेत.
प्रोजेक्टचं पोझिशन जे असणार आहे बिल्डर कमिटमेंट डिसेंबर 2027 असणार आहे अँड रेरामध्ये तुम्हाला डिसेंबर 2028 मेन्शन केलेलं आहे. प्रोजेक्टमध्ये बेसमेंट, ग्राउंड अँड 13 स्टोरेजच्या इथे टावर हा येणार आहे. अजूनही तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्या कॉलवर मी स्वतः संकेत सोहोनी तुम्हाला पूर्ण माहिती ही अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि घर घेत राहा.